तर फायनली माझं 3 एप्रिलला ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन दरम्यान आहे ना मला पूर्ण बॉडीला भूल दिली होती त्याच्यामुळं की काय, आणि मला तसाही लो बीपीचा त्रास आहे त्याच्यामुळं की काय मला माहीत नाही, पण माझा बीपी लो झाला होता त्यामुळे मला ICU मध्ये ठेवलं होतं. जेव्हा मी शुद्धीवर आले ना तेव्हा आजूबाजूला पाहून मला कळलं की मी ICU वॉर्डमध्ये होते आणि खूप घाबरले होते, आणि असं विचारायला पण मला असं विचारायला सुचत नव्हतं की कोणाला विचारावं, कारण ICU मध्ये येण्यासारखं कोणाला येऊन देत नाही. बऱ्याच वेळाने थोडीशी मी शुद्धीवर आल्यावर माझे मिस्टर आतमध्ये आले, मग त्यांना विचारलं मला इथं का ठेवले, तर म्हटले काय टेन्शन नको, थोडासा बीपी लो झाला म्हणून ठेवले. 2 दिवस ICU मध्ये ठेवलं, ऑक्सिजन वगैरे लावला, त्यामुळे ना मला घशाला पण थोडीशी जखम झाली होती. 2-3 दिवस तर मला पाणी पण पिता येत नव्हतं, असं गिळताना नाही का असं दुखायचं. 2 दिवसानंतर मला स्पेशल रूममध्ये शिफ्ट केलं. तेव्हा सार्थक मला भेटायला आला होता, तर त्याचं चालू होतं विचारणं मम्मा बरं आहे का. पण खरं सांगू का, चेहऱ्यावर खरंच व्हिडिओमध्ये उसणं हसू आणलं होतं. एवढं दुखत होतं ना माझं, मी शब्दात सांगू शकत नाही. तर असं 3 तारखेला ऑपरेशन झालं, 2 तारखेला मी दवाखान्यात ॲडमिट झाले आणि 8 तारखेला डिस्चार्ज मिळाला. खरं तर हे व्हिडिओ मी आधीच शूट करून ठेवले, पण एवढी तब्येत माझी बरी नव्हती की मी व्हिडिओ एडिट करून तो पोस्ट करू शकेन. आता थोडीशी बरी आहे, कारण आता 3 तारखेला ऑपरेशन झालं, आता बरेच आज 14-15 दिवस झाले, त्यामुळे आता थोडंसं रिलॅक्स वाटतंय, त्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट करते. तर ही नर्स आहे ना खूप छान होती, शांत होती, स्वभाव तिचा बंगाली होती आणि खूप हळूवार इंजेक्शन द्यायची, कारण मला एक तर आधीच इंजेक्शनची खूप भीती वाटते. खरंच दवाखान्याची वेळ आहे ना कुणावरच येऊ नये, माझ्यावर आली होती ना तर एवढं रडू येत होतं ना, त्या वेदना आणि ते त्रासदायक वातावरण, हॉस्पिटलचा औषधांचा तो वास. तरी बरं आम्ही स्पेशल रूम घेतलेली, त्यामुळे एवढा काही त्रास झाला नाही. आणि फायनली आम्हाला 8 तारखेला डिस्चार्ज मिळाला हॉस्पिटलमधून. तर मी नाही का दवाखान्याचा गाऊन वगैरे चेंज केला, माझा गाऊन घातला, आणि हे गळ्यातले ना माझ्या गळ्यात काहीच नव्हतं म्हणून आईने घातलं होतं तिचं गळ्यातलं, ते थोडंसं वेगळंच वाटत होतं, मी कधी घालत नाही ना असलं मण्यांचं गळ्यातलं. तर त्याच्यानंतर ना हाताची सिरिंग काढली नव्हती, हे बघा तशीच होती ती, आणि 3-4 ठिकाणी आऊट गेलं होतं, म्हणजे पूर्ण एवढ्या 6-7 दिवसात आहे ना 3-4 ठिकाणी मला हे पण सलाईनची पण सुई चेंज केली, कारण सारखी सुई आऊट जायची झोपेत थोडासा हात हल्ला की. तर खूप बोर झालं होतं, चेहऱ्याकडे पाहून कळतच असं, एवढी कंटाळी होते ना त्या रूममध्ये. 7 दिवस मी सारखी ती खिडकी दरवाजा एवढंच पाहिजे, कारण हालता येत नव्हतं मला बेडवरून. फायनली ती सुई काढली आणि मला असं झालं होतं ना कधी मी या हॉस्पिटलच्या बाहेर पडेल आणि कधी घरी जाईल, असं नको नको झालं होतं अगदी. तर काय झालं होतं ते मी तुम्हाला आता पूर्ण मोठा व्हिडिओ बनवेल आणि सगळं डिटेलमध्ये सांगेल. तर फायनली डिस्चार्ज झाला, सागर आम्हाला घ्यायला आला होता आणि घरी गेले आणि मस्त मोकळा श्वास घेतला. चला मग व्हिडिओ इथे सेंड करते, बाय.